हॅलो स्टुडंट. तर बघा, अक्षर आपलं खराब का येतं आहे, मराठी असो या इंग्लिश असो. तर काही अक्षर असे असतात जे आपल्याला आपण किती प्रयत्न केला तर ते सरळ येत नाही आपल्याकडून. तर असे काही इंग्लिश आणि काही मराठीचे अक्षर मी इथं तुम्हाला काढून दाखवणार आहे आणि त्याच्यात कशी सुधारणा होती किंवा ते 5 ते 10 सेकंडमध्ये तुम्ही कसं चांगल्या प्रकारे काढशाल हे आपण इथं घेणार आहे आता. त्याच्यानंतर त्याचे काही नियम आहे, त्यासाठी काही गोष्टींचा सराव तुम्हाला करायचा आहे. तो काय करायचा आहे, चला बघूया. हे बघा, जनरली मराठीमध्ये बऱ्याच मुलांचं अव्यवस्थित येत नाही. तर असाठी आपल्याला 3 सारखा आकार पहिले काढून घ्यायचा आहे. हे बघा, आणि काढल्यानंतर त्या अच्या खाली इथं आपल्याला ते टच करायचं आहे आणि हा टी इथं काढायचा आहे तुम्हाला. बघा, इंग्लिशमधला टी काढायचा आहे, 3 काढायचे आणि त्याला इथं कनेक्ट करायचं. तर जनरली कोणी तुमचा असा मध्यम भागही काढता, असाही चालतो, काही अडचण नाही. बरं, तुम्हाला सरळ उगतो आणि सरळ दिसण्यासाठी तुम्हाला हा टीची, इंग्लिशमधल्या टी याची आपल्याला हेल्प इथं घ्यायची. तसं काही जणांचं व्यवस्थित येत नाही. जनरली तुम्हाला काढायचं असलं तर ते कसंही वगैरे काढतात. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इथं स्ट्रेट लाईन काढायची आहे आणि इथून त्याला टर्न करून घ्यायचं आहे. म्हणजे हा आपला तुमचा इथं व्यवस्थित होऊन जाईल. त्यानंतर आणि मध्ये पण बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम होतो. तर ही स्ट्रेट लाईन दोघांची पण. आता आणि मध्ये काय अडचण काय बघा, हा 9 काढला तुम्ही इथं आणि साठी 4 काढायचं आहे. 9 साठी आणि 4 साठी काढायचं आहे. त्यानंतर यालाच असं तुम्हाला खाली टर्न करायचं आहे. इथं तुमचा 4 तयार होतो आणि 9ला इथं तुम्हाला एक टर्न द्यायचं आहे खाली छोटासा, हा तुमचा तयार होतो. हा एक फरक आहे बघा. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना काढता येत नाही. आता साठी तुम्हाला जर काढता येत असेल इंग्लिशमधला तो एकदम व्यवस्थित काढायचा आहे. त्या काढल्यानंतर याला असं मस्त खाली घ्यायचं आहे आणि इथून तुम्हाला याचे वरची विलांटी तुम्ही काढू शकता, जेवढी काढायची तेवढी. तर हा तुमचा इथं बनतो आहे. तसं आता सुद्धा काही विद्यार्थ्यांना काढता येत नाही. साठी सुद्धा तुम्हाला चा आधार घ्यायचा आहे. हा काढला, त्यानंतर याला थोडंसं स्ट्रेट समोर जाऊ द्या. इथे एक टी काढायचा आहे परत तुम्हाला. तो टी काढल्यानंतर याला असं खाली घ्यायचं आहे, म्हणजे हा तुमचा तयार होतो आहे. आणि मराठी अक्षर कोणतंही छान काढायचं असेल आपल्याला, तर आपल्याला 2 गोष्टी काढता आल्या पाहिजे. एक कंप्लीट शून्य आपल्याला गोल काढता आलं पाहिजे असं एकदम छान. हा कुठं लागतो आहे बघा. तर आपल्याला एकदम स्ट्रेट लाईन, ह्या स्ट्रेट लाईन एकदम चांगल्या काढता आल्या पाहिजे. स्ट्रेट लाईन काढली आणि जर आपल्याला हा शून्य व्यवस्थित काढता येतो आहे तर आपले बरेच अक्षर आपण काढू शकतो इथं. जर आपल्याला 4 काढता येते तर बरेच अक्षर इथं काढू शकतो आहे. क्ष काढण्यासाठी तुम्हाला थोडंसं सराव करावा लागेल, तर क्षही तुम्ही चांगलं काढता येईल. तर असं बरेच अक्षरं तुम्ही जर स्ट्रेट लाईन आणि शून्य यांची जर सराव चांगला केला, हा आणि हा टीचा जरी तुम्ही चांगला सराव केला तरी तुमचं अक्षर मराठीचं ते छान होणार आहे. चला, आता मराठीचे 1-2 ओळी आपण इथं लिहिणार आहे. अक्षर कसं येतं बघा, आणि अक्षर लिहिताना आपल्याला काय काळजी घ्यायची. समजा मला लिहायचं आहे भारत लिहिताना मी काय करणार, इथं बघा व्यवस्थित. हा मी लिहिलं आहे आणि 2 रेषा मारल्या, म्हणजे त्याला काना दिला आहे म्हणजे. आणि त्याची हाईट बघा मी खाली किती घेतली आहे. त्यानंतर मी लिहितो आहे. आता लिहिताना एकदम सरळ मला लिहायचं आहे तिथं आणि लिहायचं आहे. साठी मला अशा प्रकारे मी भारत नाव लिहितो इथं. आता लिहिताना इथं काय काळजी केली, आता ठीक आहे, सरळ सुरुवातीला तुमचं अक्षर फक्त उभं असणं गरजेचं आहे, उभे, आणि त्याच्यासोबतच त्याचं खालचं अंतर हे जास्त गरजेचं आहे. भारत. त्यानंतर आपण इथं याला पूर्ण करू, भारत माता. आता इथं माता लिहिताना काय केलं, मी काढला आणि त्याचं जी काना आहे ती तेवढीच घेतली जेवढं ची घेतलेली आहे इथं खाली, तेवढंच काढला आणि त्याचं काना तेवढाच. तर हे सारखं अक्षर दिसतंय. त्यानंतर भारत माता. आता आपल्याला लिहायचं इथं भारत माता की, तर त्याला विलँटी. आता विलँटी देताना काय करायचं, हा काना आणि हा यांचं सारखी विलँटी आपल्याला घ्यायची. जय लिहिताना व्यवस्थित काढायचं आहे आपल्याला, स्ट्रेट घ्यायची त्याची ओळ आणि तर आपलं हे भारत माता की जय नाव इथं आपलं तर बनतं आहे. हे बघा विद्यार्थ्यांना, काही अक्षरं आपल्याला एका अक्षरापासून इतर बाकीचे अक्षर पण आपण काढू शकतो आहे. जसं की तुम्हाला आपल्याला बरेच अक्षर, समजा जे आपण असं काढतो, कोणी जे असं काढतं, वाय कोणाचा असं जातो, स्ट्रेट जातो, कसाही जातो, जी कोणाला जमत नाही, हे 2-4 अक्षरं. त्यानंतर भरपूर असे, समजा सी जमत नाही किंवा ए जमत नाही आम्हाला, आर कोणी असं काढतं आहे. हे असे म्हणजे असे
छोटे कमी अक्षर असे आहे तुमच्या अक्षरामध्ये, हँडरायटिंगमध्ये काही लेटर्स असे की ज्याच्यानं पूर्ण अक्षर खराब दिसतं आहे तुमचं. मग असे काही लेटर्स मी इथं तुम्हाला एक 5 ते 10 सेकंडमध्ये, आता शिकवायला वेळ जास्त लागेल पण तुम्ही प्रॅक्टिस जर केली तर तुम्ही 5 ते 10 सेकंडमध्ये त्याला ट्राय करू शकता आणि अक्षर एकदम छान येणार आहे. बघा सगळ्यात पहिले आपण JYG हे तिन्ही लेटर एकाच याच्यामध्ये कसे काढायचे बघा. तुम्हाला काढायची स्ट्रेट लाईन, कारण तुमचं J असू द्या, G असू द्या, Y असू द्या, हे लाईनच्या खाली येणार, हे रूट लेटर असणार तुमचे. तर किंवा त्याला तुम्ही टेल पण म्हणता, टेल लेटर. तर आता इथं काय असणार आहे बघा, एक स्ट्रेट लाईन तुम्हाला काढायची एकदम ओळीच्या मधोमध. स्ट्रेट लाईन काढल्यानंतर आता सपोज तुम्हाला J काढायचं, तुम्ही याला खालून एक छोटासा कर्व द्या आणि ते डॉट द्या, तर तुमचा J तयार होतो आहे बघा. आता ह्या Jला तुम्ही जर वरून अजून एक टर्न दिला तर हा तुमचा बनतो Y. आता ह्या Yला तुम्ही वरून क्लोज केलं तर हा बनतो तुमचा G बघा. तर हे असं आहे. काय करायचं बघा, स्ट्रेट लाईनला खालून फिरून घ्यायचं तर J बनतो. ह्या Jला जर आपण परत वरून टर्न दिला तो Y बनतो आणि परत वरून क्लोज केल्यानंतर तो G बनतो आहे. असे एकाच ह्याच्यापासून तुम्ही 2 ते 3 लेटर आणि एकदम स्ट्रेटली छानली करू शकता ट्राय. त्यानंतर तुम्हाला बऱ्याच जणांना R काढता येत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांची समस्या आहे, R काढताच येत नाही, कसं तरी R ते काढताय. तर R काढताना तुम्हाला एक स्ट्रेट लाईन काढायची बघा. जसं तुम्ही इथून असा कर्व घेत आहे तर तसा न घेता रिटर्न त्याच लाईनमधून कर्व घेऊन तुम्हाला असा R काढायचा आहे. परत एकदा बघा, स्ट्रेट लाईन परत R. अशा वेगवेगळ्या प्रकारचा R तुम्ही इथं काढू शकता, पण स्ट्रेटमध्ये पाहिजे. कधी तुम्ही पुस्तकामध्ये बघा तुमच्या सिलेबसमध्ये R हा अशा प्रकारे दिलेला असतो, स्ट्रेट आणि असा R. तर असे तुम्हाला Rची तयारी करायची. हेच नाव आपल्याला इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. आता तर इंग्लिशमध्ये लिहिताना आपण 2च गोष्टी पाळायच्या आहे. एक, जे अक्षर उंच असतात, लेटर हायटेड लेटर असतात त्यांची एक हाईट करायची आणि जे स्मॉल लेटर असतात यांची एक हाईट करायची. आता भारत नाव लिहायचं मला इंग्लिशमध्ये, तर मी लिहिणार हा B माझा कॅपिटल असणार आहे. आता माझे जेवढे हायटेड लेटर हे माझ्या Bच्या हाईटच्या एवढे असणार आहे, बाकीचे सगळे Bच्या अर्ध्यामधून मी घेणार आहे. भारत H माझा स्ट्रेट असणार, Hचा जो मी इथून कर्व देणार त्याला खाली. त्यानंतर A काढणार आहे, A काढण्यासाठी मला पहिले C काढायचं आहे. C काढल्यानंतर मला त्याला जोडून घ्यायचं आहे, म्हणजे A माझा येतो. त्यानंतर R मी स्ट्रेट लाईनमध्ये असं काढणार आहे, परत A त्याला आणि Tला मी कट करणार इथून, म्हणजे ही जी हाईट आहे ही सारखी येणार आहे. मातासाठी M मी मोठा A T A, परत ही 2 हाईट मला मेंटेन करायची आणि ही माझी सारखी हाईट आली पाहिजे. भारत माता की K I छोटा J A. आता बघा इथं भारत माता की जय लिहिण्यासाठी आपलं Y लिहायचं आणि Y लिहिण्यासाठी आपलं काय करायचं आहे बघा, एकदम स्ट्रेटमध्ये स्ट्रेट खाली अर्ध्यापर्यंत आणि हा असा तुमचा Y येतो. तर असं हे अक्षर तुमचं येते भारत माता की जय मराठी आणि इंग्लिशमध्ये. तर हे नियम फक्त पाळायचे तुम्हाला. आणि अक्षर काढताना फक्त उंची, सारखी उंची, छोट्या अक्षरांची उंची मराठीमध्ये खाली घेताना खालची ही उंची एवढी सांभाळायची आणि अक्षर तुमचं उभा पाहिजे. तर हा सराव करा. हीच ओळ तुम्ही लिहून बघा, बार लिहून बघा, थोडंसं लिहा आणि हळू लिहा आणि अक्षर बदल झाला की मला कळवा. धन्यवाद.